सर्वात प्रथम तर कसा आहे तुमचा मूड? वातावरण तर खूप गढूळ आहे सध्या. ज्या पद्धतीने लोकं जीवावर उदार होऊन महापालिकेमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी, ते पण नगरसेवक म्हणून, एकमेकाचे तंगडी खेचतायत. ज्या पद्धतीने तिकीट वाटपाच्या वेळेला जो काही प्रकार घडले, ज्या पद्धतीने बरेचसे कार्यकर्ते नाराज झाले आणि नुसते नाराज होऊन राहिले, थांबले नाहीत. त्यांनी वेळ मिळाली तर त्यांच्या जे जे कोण त्यांचे वरिष्ठ होते, ज्या कोणाला त्यांनी त्यांच्या श्रद्धास्थानी ठेवलं होतं, त्यांच्यावर हात उचलण्यापासून पण त्यांनी हात मागे घेतला नाही. अजब एक गोष्टीचं वाटतं, की ते प्रत्येकजण आपण किती वर्ष कार्यकर्ते म्हणून कार्यरत होतो, कसा चहा पाजला, कसा लोकांची सेवा केली, कशा लोकांच्या सतरंजी उचलल्या, हे अगदी जीवाच्या आकांताने सांगत होते. साधा प्रश्न आहे माझा, तुम्हाला कोणी इन्व्हाईट केलं होतं का? कोणी बोलवलं होतं का तुम्हाला कार्यकर्ते म्हणून या आणि आम्हाला जॉइन करा? पक्षाचा कोणी तुमच्याकडे गेला होता का, की बाबा ये तू उद्यापासून माझ्या साठी काम कर म्हणून? मग तुम्ही जर व्हॉलंटरीली तुम्ही जर ह्या गोष्टीसाठी आलेला आहात, तर अपेक्षित यश पदरात पडेलच. ही भावनाच मुळीच चुकीची आहे आणि त्या भावनेचा उद्रेक होऊन ज्या पद्धतीने तुम्ही स्वतःचं जे नाटक स्वतःचं या इतक्या सोशल मीडियाच्या समोर केलेलं आहे, ते खरोखर एक शरमेची बाब आहे आणि खूप वाईट वाटतं हे बघितल्यानंतर. अपेक्षाची पूर्ती झाली नाही तर ठीक आहे, लोकांना वाईट वाटणं वगैरे ठीक आहे. पण लिमिटेड जागा असताना एकाच वेळी सगळ्यांना सामावून घेणं कोणालाच शक्य नाही आहे आणि त्यामुळे एक जर आनंदी होत असेल तर बाकीच्यांना दुःखी होणं अपरिहार्य आहे. पण ते दुःख असं जनतेसमोर आणून तुम्ही एक विद्रूप चेहरा राजकारणाचा जनतेसमोर आणलेला असं मला वाटतं.